नमस्कार मित्रांनो, विनोदोघातील ही तुटेना या मालिकेच्या आजच्या या जबरदस्त भागामध्ये सुष्मिता अंशुमन बरोबर जेव्हा लग्न करून घरात येते आणि वर स्वानंदीला म्हणते की हे बघ अगं मी तुझी बहीण, तू तर या घरामध्ये छान असा माझा गृहप्रवेश करून वेलकम केलं पाहिजे आणि तू तर असे रिॲक्ट होते, तेव्हा स्वानंदी सनकने एक तिच्या कानामागे ठेवून देते आणि म्हणते की हे बघ आता ज्या मुलाने मात्र माझ्या बहिणीला फसवलं आणि त्याच्यासोबत ती लग्न करून घरी आली, मग मी कसं रिॲक्ट झालं पाहिजे. आणि काय ग अशी कशी बावट मूर्ख मुलगी आहे, तुला काहीच कळत नाही, अक्कल कुठे गहाण टाकली होतीस का, आणि तू कसल्या मुलावर प्रेम केलं, अगं वेळ पडली तर हा माणूस घरच्यांना सुद्धा विकून येईल, अशा मुलासोबत तू लग्न केलंस. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की हे बघ, एकतर तू माझ्या नवऱ्याला काही बोलायचंच नाही आणि अंशुमनच्या मागे जाऊन उभी राहते आणि मला सुद्धा मारायचं नाही. आता मारलं ते ठीक आहे, पण इथून सुद्धा पुढे मला हात सुद्धा लावायचा नाही. आणि हे बघ, मी सुद्धा राजवाड्यांची सून आहे, माझा सुद्धा कायदेशीररित्या हक्क आहे. तेव्हा स्वानंदी खूप भडकलेली असते. स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला दोघांना सुद्धा सांगते, हे बघा आता मात्र दोघांनी डोकं आपली शांततेत टाळावर आणा. त्यावरती लगेच आता अंशुमन म्हणतो की अगं बहिणी, आम्ही काय केलं आणि तू आम्हाला थांबवू शकत नाही. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की अंशुमन, अरे काय हे, कुठे फेडशील हे सर्व पाप, अरे तू अजून किती खालच्या थराला जाणार आहेस, अरे त्या चिंगीला सुद्धा तुझं फसून झालेलं आहे, चिंगीला सुद्धा तू फसवलंस. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की त्या चिंगीची लायकी तरी आहे का या राजवाड्यांची सून होण्याची, आणि तरी सुद्धा मात्र ती असे नाटकं करते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे पक लक्षात ठेव, ती तुझ्या बाळाची आई होणार आहे आणि तुला तिच्याशी लग्न करायचं होतं. अंशुमन म्हणतो की तिला माझ्याशी लग्न करायचं होतं, मग मी का थांबू. स्वानंदी म्हणते की एक मिनिट अंशुमन, तिला का तुझ्याशी लग्न करायचं होतं. अंशुमन लगेच आपल्या मोबाईलमध्ये त्या चिंगीचं जे काही समर बरोबर बोलणं झालेलं असतं, तिला आता खोटं बोलून त्याने जे काही आता ही रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे की नाही दादा, मला पुढे खूप शिकायचं आहे, मला हे लग्न करायचं नाही आणि मला अंशुमन सरांसोबत लग्न करायचं नाही. हो दादा, हा माझा निर्णय आहे. हे जे काही आता रेकॉर्डिंग त्याने करून घेतलेली असते ती आता सगळ्यांच्या समोर तो स्वानंदीला ऐकवतो. मलिकाचा चेहरा लगेच खुलतो. चिंगी जेव्हा हे सर्व पाहते ऐकते तर तिला धक्काच बसतो. स्वानंदी रागाने चिंगीकडे बघते. स्वानंदी पूर्णपणे शॉक होते. स्वानंदी म्हणते की चिंगी अगं काय बोलली तू हे, आणि हे सर्व काय आहे. तेव्हा आता चिंगी रडत म्हणते की वहिनी हे बघा, अहो हे मी माझ्या मनाने नाही बोलले, ते सगळं मला अंशुमन साहेबांनी बोलण्यासाठी सांगितलं होतं आणि मला तर माहिती सुद्धा नाही की हे सर्व ते रेकॉर्ड करून घेणार आहे आणि बाळाची जबाबदारी घेणार आहेत म्हणून. आता तर मात्र आता ते माझ्या बाळाला आणि मला लात मारतात, हे सर्व काय आहे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे सर्व काय होऊन बसलं. तेव्हा आता मलिका म्हणते की हे बघ, अरे अंशु तू इतका मोठा निर्णय घेतला, परंतु लग्न करण्याच्या अगोदर तू कल्पना द्यायला हवी होती, ते तुझं कर्तव्य होतं. आता मलिका सुद्धा मुद्दामच बोलते. अंशुमन म्हणतो की अगं मी जर कल्पना दिली असती तर इतकं मोठं सरप्राईज देता आलं नसतं. आता मलिका लगेच आजींना म्हणते की आई बघा बरं, दोघं लग्न करून आलेले आहेत, आता आपल्या हातामध्ये काही उरलेलं आहे का. आता काही झालं तरी शेवटी सूजचा गृहप्रवेश तर आपल्याला करावाच लागेल. तशी राजवाड्यांची रीत आहे, म्हणजे कसं की सगळ्यांची रीत असते. मलिका तर आता खुश होतच म्हणत असते. आजी शांत असते, आजी काहीच उत्तर देत नसते. मलिका खुश होत म्हणते की आई तुम्ही काहीच बोलत नाही, म्हणजे तुमची संमती आहे मी असं समजते आणि थँक्यू. आणि अप्पी जा बरं, आता गृहप्रवेश व्हायलाच हवा, सगळी तयारी कर, नवीन वहिनीचा गृहप्रवेश करायचा आहे. तर सुष्मिता खुश होत असते. लक्ष्मी येते घरात आणि तेवढ्यात अर्पिता तर खुश होत हो मम्मा असं म्हणते आणि तयारीला लागते. चिंगी आता रूम मध्ये येते. ते सगळे फोटो लहान बाळाचे वगैरे आहेत ते सगळं काही काढून फेकते आणि खूप रडत असते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. तेवढ्यात स्वानंदी येते. स्वानंदी म्हणते की चिंगी शांत हो, आणि कसं तरी आता स्वानंदी तिला शांत करते, परंतु चिंगी खूपच हर्ट झालेली आहे आणि रडत असते. आणि वहिनी हे बघा सगळं काही संपलेलं आहे, माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. स्वानंदी म्हणते की नाही अगं राजा असं नाही, अगं शांत हो. तेव्हा चिंगी रडतच म्हणते की बहिणी अहो अंशुमन साहेब लग्न करून घरी आले आणि ते पण तुमच्या बहिणी बरोबर, एकदा तरी विचार करायला हवा असतो, इतकं वाईट कुणी असतं का. अहो मी इतकी वाईट आहे का म्हणून त्यांनी माझा विचार नाही केला, आणि मी मोलकरीण आहे, मोलकरीण म्हणून चिंगी स्वतःला खूप त्रास करून घेते. तर स्वानंदी तिला आवडते की प्लीज चिंगी शांत हो आणि हे बघ चिंगी आपण यामध्ये मार्ग काढू, तू काही टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा चिंगी रडत म्हणते की संपलं सगळं, आणि तेवढ्यात मात्र तेथे आता दुसरी मेड आहे आणि स्वानंदीला म्हणते की मॅडम तुम्हाला खाली बोलवलेलं आहे. स्वानंदी म्हणते की हो मी आले, तुझा ती स्वतःचं भान हरपलेली असते, तिला चक्कर येत असते. तर स्वानंदी चिंगीला म्हणते की चिंगी ऐकतेस ना मी तुला काय म्हणते. त्यानंतर मात्र आता घरामध्ये सगळी तयारी सुरू असते गृहप्रवेशाची. अप्पी तर खुश होत म्हणते की मम्मा मी औक्षण करून घेते, ताट वगैरे आणलेलं असतं. तर मलिका अप्पीला म्हणते की अप्पी थांब, अगं घरच्या मोठ्या सुनीने नवीन लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं. आणि स्वानंदी कुठे आहे तर अप्पी म्हणते की बोलवायला तर सांगितलं होतं. आणि मलिका लगेच म्हणते की आली नाही का. आई बघा बरं, घरच्या लक्ष्मीला असं दारात उभं ठेवणं बरं दिसतं का. लक्ष्मी
लक्ष्मीचा अपमान होतोय. तर आता मंदा म्हणते की हो ना, ती सगळं मुद्दाम करत आहे. मी आणते ना तिने तिला घेऊनच येते, बघते कशी येणार नाही. आणि तेवढ्याच सोनंदी बाहेर येते. तर मंदा म्हणते की सोनंदी अगं तुझं नक्की काय सुरू आहे, इतकं का रागवलीस, तर त्याला निघून गेलीस, अगं सख्खी बहीण तुझी जाऊ झालेली आहे. तर सोनंदी रागाने मंदाकडे बघते. मंदा म्हणते की तू तिच्या थोबाडीत मारलं, तुला शोभतं का हे सर्व, हे बघ तिचा गृहप्रवेश होणार आहे, घरची लक्ष्मी आत येणार आहे आणि तू तिला असं तात्काळ उभं ठेवलं का. सोनंदीला इतका राग येतो, पण तिला आता काय बोलावं तेच काही कळत नसतं. आणि सोनंदी तुला बरं दिसतं का, नक्की तुला काय खुपतं हे मला कळाले. तेव्हा सोनंदीला रागच येतो. ते म्हणते की काय खुपतं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण हे जे काही इथे चालले ना ते मला मान्य नाही. म्हणते की हो, कारण मला माहिती आहे, कारण आता सुष्मिता येथे तुझी जाऊ म्हणून घरात आलेली आहे आणि तिचं सुख तुला नाही बघवणार, म्हणून तू हे सर्व असं वागते. मलिका अंशुमन आता हसत असतात. मंदा आता सोनंदीवरच आरोप करत असते. आज मात्र तुझ्या मनातील भावना आहे ना, ती खरंच तू आम्हाला दाखवून दिलीस. किंवा आता सोनंदी म्हणते की आई तू काय बोलतेस, कुठली भावना, कशाबद्दल बोलतेस. मंदा म्हणते की सावत्रपणाची भावना. शेवटी तू सावत्र बहीण आहे सुष्मिताची. आता सावत्र म्हटल्यानंतर आणखीन एक सत्य आता बाहेर येतं. मलिकाला तर लगेच आता विचारच येतो. मलिका म्हणते की सावत्र बहीण, आणि ती म्हणते की सावत्र बहीण. तर मंदा म्हणते की हो सावत्र बहीण. इतक्या वर्षाची कटकट शेवटी सोनंदीने बाहेर काढली. तेव्हा सोनंदी म्हणते की आई तू वाटेल ते बोलतेस. मंदा म्हणते की नाही, वाटेल ते नाही बोलत. अगं तुला तिचं सुख नाही दिसवत आणि तुमच्या सगळ्या मुलामध्ये मी कधी फरक केला का. तुमच्या तिघांसाठी मी अगदी खस्त्या खाल्ल्या, तुला सुद्धा अगदी पोटच्या मुलीसारखं प्रेम केलं. शेवटी तू काय केलंस, तू कधीही मला आपलं मानलंच नाही. तेव्हा सोनंदी म्हणते की आई काय बोलतेस. सोनंदी बिचारी रडत असते आणि आईला स्पष्ट शब्दात म्हणते की मला अंशुमन आणि ह्या यांचं लग्न नाही पटलेलं. तेव्हा अंशुमन आता ह्या सुष्मिताच्या गळ्यात हात घालतो आधार दिल्यासारखा. सोनंदी म्हणते की मुळात आई मला हे मान्यच नाही, कळतं तुला. तेव्हा आता मलिका म्हणते की मला मान्य आहे मंदाताई, हे लग्न मला मान्य आहे. अंशुमन माझा मुलगा आहे ना, मला सून म्हणून पसंत आहे. अगदी खुश होत म्हणते. सुष्मिता आणि अंशुमन दोघे एकमेकांकडे बघून हसतात. आजी मात्र आता बघत असते. तर मंदा लगेच हात जोडते आणि म्हणते की तुम्हाला पसंत आहे, तुम्हाला मान्य आहे ना, बाद झालं, शेवटी प्रश्नच मिटला. मंदा आता आजीला म्हणते की आजी मान्य करा. अहो शेवटी हे बघा, तुमची सून दारात लक्ष्मीच्या रूपाने उभी आहे, तिला आतमध्ये घ्या. आनंदी ऐकत नाही, निदान तुम्ही तरी ऐका. तर आजीला आता शेवटी आता अर्पिताला म्हणते की औक्षण कर. तर आजी औक्षण करायला सांगितल्यानंतर अर्पिताला आनंद होतो. अर्पिता लगेच खुश होत, हो आजी असं म्हणते. खुश होत आता सुष्मिताचं औक्षण करते. औक्षण झाल्यानंतर आता सुष्मिता अंशुमनच्या हातामध्ये हात देऊन माप ओलांडते आणि दोघे एकमेकांकडे बघून हसतात. मलिका, अर्पिता या सगळ्याजणी खूप खुश असतात. बिचारी सोनंदीला खरंच हे सहन होत नसतं. आणि सुष्मिता घरात येते तर मलिका खुश होत विचारते की काय घर आवडलं ना. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो खूपच छान, ती राजमहालासारखं. तेव्हा लगेच मलिका म्हणते की हो, आणि या राजमहालाची तू क्यून आहे. तेवढ्यात मात्र मलिका आता म्हणते की तुझ्यासाठी मात्र आम्ही काही आणलेलं आहे आणि ती न्यू ज्वेलरी आहे, हार वगैरे. तर ते सुष्मिताला दाखवतात. सुष्मिता आता न्यू ज्वेलरी बघून खूपच खुश होते. थँक्यू म्हणते. मलिका म्हणते की तू तर राजवाड्यांची सून आहे, दागिने नसतील तर कसं चालेल, म्हणून आता अर्पिता स्वतः ही सुष्मिताला ती दागिने घालत असते. मलिका मंदाला आता खास काहीतरी गिफ्ट देते. हे बघा मंदाताई, हे खास तुमच्यासाठी. तिला सुद्धा सोन्याचा एक आता मस्त हार देते. तेव्हा आता मंदा इतकी खुश होते आणि म्हणते की माझी सून मात्र माझ्याशी नीट वागत नाही, ती मला सासूचा मान देत नाही. पण हे बघ सुश, तू मात्र तुझ्या सासूची मात्र नीट वागायचं, आणि तू जर अधिरासारखी वागली ना तर लक्षात ठेव, मी आता खपून नाही घेणार, मला ते नाही आवडणार. तर मलिका म्हणते की अहो पहिला दिवस आहे तिचा, मी तिच्या अजिबात काळजी करू नका, ती तुमच्या मनासारखंच वागेल. नंतर मंदा विचारते की तुम्ही तर या लग्नामुळे खुश आहात ना, सगळं काही तुमच्या मनासारखं झालं ना. तर मलिका म्हणते की हो, सगळं माझ्या मनासारखे झाले आहे. आणि आता म्हणते की हे बघा, मला सुष्मिता सारखी सून हवी होती, ती गुणी आणि सुंदर आहे मुलगी, ती निरागस आहे. कुठे तुमची सूस, ती अगदी तुमच्यावर गेलेली आहे, आणि कुठे ती सोनंदी. तर मंदा म्हणते की जाऊन द्या, कशाला तिचं नाव काढतात, नका काढू. आणि नाव जरी काढलं ना माझी तळपायाची आग मस्तकात जाते. बघितलं ना तुम्ही कसं वागते, असं कुठे वागतात का. एखाद्याने किती स्वार्थी असावं बरं. आणि तिच्या बहिणीचं लग्न झालं, मग तिने आनंद व्यक्त करायला नको का. तेव्हा आता लगेच मलिका कान भरते. शेवटी तुमची ती सावत्र मुलगी आहे, आणि मग सावत्र मुलगी असल्यानंतर आता असंच होणार. आणि हे बघा मंदाताई, वाईट वाटून घेऊ नका, शेवटी रक्ताचं नातं हेच रक्ताचं नातं, शेवटी तेच कामं येतं. आणि बाकी सगळी काही नाती आहेत तर ती खोटी असतात. आणि हे बघा, मला आता वाटतं की ती सोनंदी मात्र खूप हट्टी आहे, ती मात्र हे लग्न मान्य करायला खूप त्रास घेईल. त्यावरती आता मलिका म्हणते की हे बघा, मी माझ्या सुनाला स्वीकारलं, मग तिची काय गरज आहे, तिने स्वीकारावं किंवा नाही स्वीकारावं, सोनंदीचं काय आहे ते तुम्ही बघून घ्या.
मंदा म्हणते की खरंच ना, माझं डोकं मात्र ह्या विचार करू करू खूप भणभणतंय. असं वाटतं एखाद्या कोपऱ्यात बसावं आणि आराम करावं. तेव्हा आता मलिका म्हणते की अहो, कोपऱ्यामध्ये कशाला? तुमची सूस तर आत्ताच म्हणाली की आमचं घर पॅलेस सारखं आहे, मग तुम्ही ह्या पॅलेसच्या गेस्ट रूम मध्ये आराम करा. हो, हे तुमचं घर आहे, विचारता काय? मलिका आता मंदाच्या खूपच पुढे पुढे करत असते. ला काय बेत हवा आहे ते लगेच सांगा. तयार झाल्यानंतर मी लगेच तुम्हाला बोलवते. मंदा खुशच म्हणते की खरंच मलिका ताई, तुम्ही खरंच खूप चांगले आहात हो, आणि किती मनापासून तुम्ही माझ्याशी बोलतात. स्वानंदी मात्र कधीही असं बोलत नाही, आणि आज मात्र ती जे काही वागली ते खरंच मी कधीच नाही विसरणार. सगळं काही मी लक्षात ठेवेल. त्यानंतर आता इकडे स्वानंदी आता ही रूम मध्ये येतच असते, आणि तेवढ्यात अंशुमन शिट्टे वाजवत अगदी नाचत नाचत पुढे येतो, आणि हाय वहिनी असं कर. तेव्हा रागाने स्वानंदी त्याच्याकडे पाहत असते. तर अंशुमन म्हणतो की अरे बापरे, खूपच चिडलेले दिसतात. कितीही जरी चिडलात ना, ह्या रागाचा काही उपयोग नाही. तर स्वानंदी म्हणते तू इतक्या खालच्या पातळीला जाशील, खरंच मला असं वाटलं नव्हतं. या सगळ्या प्रकारात माझ्या बहिणीला ओढण्याची तुझी हिंमतच कशी झाली? किंवा अंशुमन म्हणतो की जशी तुझी झाली ना माझं लग्न मोडण्याची, तशीच माझी झाली. आणि तुला काय वाटलं की तू चिंकीचे रिपोर्ट दाखवून माझं लग्न मोडशील, मला चपलेने मार खायला लावशील? पण ज्या क्षणी तू माझं लग्न मोडलं होतं त्या क्षणी माझं पुढचं प्लॅनिंग सुरू झालं होतं. तेव्हा स्वानंदी इतकी चिडते आणि म्हणते की ही सगळी विकृती आहे. अरे तू माणूस आहे की कोण आहे? सर्व करताना तुला काहीच वाटलं नाही का रे? अंशुमन म्हणतो की हो ना, कारण मला खूपच छान वाटलं, आणि जेव्हा जेव्हा मी तुला तोंडावर पाडत असतो तेव्हा मला खरंच खूप भारी वाटत असतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की अरे तू साध्या घरातील मुलींना फसवतो, हा एक खेळ नसतो, आणि त्यात कसली मजा आली, काय बोलतोस तू? अंशुमन लगेच म्हणतो की मी कुठे काय करतो, आता मुलींना मी हँडसम वाटतो, मग त्यांच्या स्वप्नातील राजकुमार मी बनूनच जातो. तसं बघायला गेलं तर हे पुण्याचं काम आहे वहिनी. तेव्हा स्वानंदी म्हणते की पुण्याचं? अरे काय बोलतोस तू? आणि देव सगळं काही बघतो, ह्या सगळ्याचं मात्र तुला आता भोगावं लागेलच. हे बघा वहिनी, तुम्ही जेव्हा बाहेर लक्ष घालतात बाहेरच्या मुलींकडे, तेव्हा मात्र आता तुमच्या घरातील मुलींकडे मात्र तुमचं लक्ष नसतं, आणि देव मात्र बरोबर धडा शिकवतो, आणि मी आहेच असे चान्स घ्यायला. म्हणून तो आता खुश होत बाय करत आतमध्ये निघून जातो. स्वानंदीला खूपच राग येतो. तो खूप हसत मात्र मलिकाच्या रूम मध्ये येतो. आधी खूप हसत असतो, तर मलिका विचारते की अंशू, अरे काय झालं, खूपच हसतोय? आणि ती मलिका विचारत असते की अरे काय झालं, का हसतोस? तर अंशुमन खुशत म्हणतो की अगं, त्या स्वानंदी नावाचा जोक झाला, आणि इथून पुढे मात्र तिचा चेहरा बघायला मला खूपच मजा येणार आहे. मलिकाला सुद्धा खूपच आनंद होतो. ती म्हणते की हो, अगदी खरं आहे, खूपच मोठा बॉम्ब तू टाकलेला आहे, आणि तुला आणि त्या शूजला एकत्र बघून मात्र मला शॉकच बसला होता. अंशुमन विचारतो की कसा वाटला हुकमी इक्का? मलिका खुश होत म्हणते की हो, नक्कीच खूपच आवडला, आणि आज मात्र तू माझ्या मुलासारखा वागलास. अंशुमन खुश होत म्हणतो आता मात्र तू मला नाही बोलणार ना? त्यावरती लगेच मलिका म्हणते की नाही, तू माझा मुलगा शोभतोस, आणि त्या गावठी चिंगीपेक्षा मात्र ही सुष्मिता चांगली आहे, आणि हे बघ तू वाचलास त्या मोलकर्णीशी, नाहीतर तुझं लग्न झालं असतं. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की तेच तर, त्या स्वानंदीच्या नाकावर टिचून मात्र तिच्या बहिणीशी मी लग्न केलेलं आहे, आणि तुला कळतं की ही स्वानंदीसाठी किती मोठी हार आहे, आणि त्या स्वानंदीचा हारलेला चेहरा बघून मात्र काही आनंद मला मिळालेला आहे, खरंच लाजवाब. मलिका म्हणते की अरे तिला तर अटॅक आला असेल, खूपच मस्त तू डाव खेळलास. म्हणून मलिका त्याचं खूपच कौतुक करत असते. सुश आणि त्याचं ओळख कशी झाली, आणि आता तो विचार करत असतो, आणि तेव्हाच त्या सुष्मिताचा फोन आला होता, आणि तेव्हा मी कॉल उचलला तर ही सुष्मिता ही स्वानंदीची बहीण, आणि त्याच वेळेस मात्र मी हा सगळा विचार केल्याचं तो सांगतो. मग माझ्या डोक्यात विचार आला की हिला कॉफीला बोलवायचं, आणि तेथून पुढे हे सगळं होत गेलं. तेवढ्यात आता जे काही घडलेलं आहे तो प्रकार तो आता सगळं काही मलिकाला सांगत असतो, कारण एका कॅफेमध्ये ते दोघं गाडीतून येत असतात. आता ही सुष्मिता व्हिडिओ काढत असते, आणि अंशुमन तिच्या हातातील मोबाईल घेतो आणि म्हणतो आता आपण इथे व्हिडिओ काढायला आलेलो आहोत का? हे बघ सुष्मिता, अगं मुवमेंट्स आहे ना ते कॅप्चर करायचे नसतात, तर ते एन्जॉय करायचे असतात. सुष्मिता म्हणते की अरे मला ते कॅप्चर करायला खूपच आवडतात. तो ऑडिशन बद्दल विचारतो आणि म्हणतो की हे बघ, माझा एक कास्टिंग ऑडिशन आहे, तर तो ओळखीचा आहे, तो स्ट्रगलर सोबत काम करत नाही, मी त्याला जर सांगितले तर तुझं काम नक्की होईल. तेव्हा आता ही सुष्मिता खूपच खुश होते. थँक्यू बोलते, तर अंशुमन म्हणतो की थँक्यू म्हणू नको, तुझ्या ह्या म्हणजे फिल्मच्या प्रीमियरला मला फर्स्ट म्हणजे जागा हवी आहे, पहिली सीट. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो नक्की. ते तिचं काम पूर्ण करण्याचं प्रॉमिस तो तिला देतो. तेव्हापासून मात्र आमचे कॉल चॅटिंग हे सगळं काही सुरू होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सुष्मिता इम्प्रेस करण्यासाठी खूप सोपी मुलगी आहे. तर अटेन्शन दिलं की लगेच खुश. तेव्हा मलिका म्हणते की हो, अगदी तिच्या आईसारखी. उलट तेव्हा लगेच अंशुमन म्हणतो की एकदम टिपिकल फॅशन प्रोडक्ट, हेच तिचं जग आहे, हे सगळं काही मी ओळखलं, आणि काही जरी टिपिकल वस्तू दिली तर लगेच सोशल मीडियावर टाकत असते. आणि तेव्हा माझ्या लक्षात आले, म्हणून आता हे सगळं काही समजून मी तिला एक खूप मोठं गिफ्ट दिले.
त्यानंतर इकडे मंदा तू हार बघून खूपच खुश होते आणि स्वतःला म्हणते की यावेळेस मात्र तू पैशावाला जावई नाही तर किंमत देणारा सुद्धा जावई म्हणजे मिळवलेला आहे, त्यामुळे तुझं अभिनंदन, स्वतःच अभिनंदन कर. खुश तो हार आपल्या गळ्यात घालते. तेवढ्यात तिथे सोनंदी येते आणि रागाने आई असं म्हणते. तर मंदा तिला म्हणते की तू तू कशाला इथे आलीस? अगं बहिणीचा अपमान झालेला आहे तर आता माझा अपमान करण्यासाठी का आलीस? आणि मंदा तिला काही बोलूनच देत नसते. स्वानंदीवरच आरोप करते की आज मात्र तू सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहे. मला वाटलं नव्हतं की सुष्मिताबद्दल तुझ्या मनात इतका कडवटपणा असेल म्हणून, आणि तू माझ्याकडे असं का बघतेस? काय हवं आहे? स्वानंदी म्हणते की मला उत्तर हवं आहे. आणि तो हार धरून ओढते आणि मला सांग की हा नेकलेस कुठून तुझ्याकडे आला असं विचारते. मंदा म्हणते की हा तर मला विहीनबाईंनी दिलेला आहे, माझ्या लाडक्या विहीनबाईंनी. आणि बहिणींचं नातं तुला नाही कळणार सोनंदी, वागते ना त्यापेक्षा लाख पटीने ते माझ्याशी चांगलं वागतात. तेव्हा सोनंदी म्हणते की हो बरोबर आहे, आजपर्यंत मात्र त्या तुझ्याशी जे काही वागले ते सगळं काही चांगलं आहे असं तुला म्हणायचं आहे. सोनंदी आता रागाने म्हणते की त्यांनी आता त्या बाईने आपल्याबद्दल जे काही केलेलं आहे ना ते विसरू नकोस. तर मंदा म्हणते की अगं तू कशाला त्यांना बाई बाई करते, ते तुझ्या काकू आहे, काकू म्हण त्यांना. स्वानंदी म्हणते की यांच्यामुळे आपल्या घरात भांडणं झाली आहेत ऑलरेडी खूपच वेळा, आणि माझ्या लग्नात जे काही प्रॉब्लेम्स आले होते ते सुद्धा त्यांच्यामुळेच. आणि तुझ्या आणि बाबामध्ये जे काही आता कारण आहे भांडणाचं तर त्या सुद्धा त्याच आहेत, आणि तरी सुद्धा तू हे सर्व काही विसरलीस. तेव्हा मंदा म्हणते की अगं तुला किती वेळेस सांगू की त्या बदललेल्या आहेत म्हणून. ती मंदा आता पुन्हा मलिकाचं गुणगान गायला सुरुवात करते की अगं मी किती वेळेस माझ्या म्हणजे यांना आता म्हणाले तुझ्या बाबांना मला सोन्याचा एखादा दागिना करा, हार करा, पण कधी केलास का त्यांनी? आणि तुझ्या लग्नामध्ये तू शेवटी मला काय दिलंस? काहीच नाही. आणि तेव्हा मात्र माझ्या पत्रामध्ये फक्त आणि फक्त तू अपमान टाकला. आणि हा हार आहे ना तो मला सुष्मिताच्या लग्नामध्ये मिळालेला मान आहे, मान. आणि रीतीप्रमाणे मला तो मान मिळालेला आहे, लक्षात ठेव. कुटुंबाने कधीही माझी किंमत केलेली नाही, मग मी सुद्धा कशाला किंमत करू? आणि जा. सोनंदी रागानेच मंदाला म्हणते की जरा डोळे उघडून बघ, तुला कळेल की आम्हाला तुझी किती किंमत आहे. मंदा म्हणते की हो का? अगं तुझ्या वडिलांच्या मनामध्ये माझी जर किंमत असती तर त्यांनी माझी एकतरी इच्छा पूर्ण केली असती. सोनंदी म्हणते की म्हणून तू सुष्मिता आणि अंशुमन यांचं लग्न लावून दिलंस का? अगं अंशुमन चांगला मुलगा नाही हे तुला माहिती होतं. सुष्मिता किती भोळी आहे आणि त्या अंशुमने तिला फसवलेलं आहे, लक्षात घे. प्रत्येक वेळी तो मुलगा फसवतो आणि तू तर त्यांच्या लग्नामध्ये साक्षीदार झालीस, आणि आई तू असे का वागलीस? तेव्हा मंदा म्हणते की काय ग तू कोण मला जाब विचारणारी, आणि मी उत्तर द्यायला तुला बांधील नाही. तेव्हा सोनंदी म्हणते की मला सगळं खरं खरं सांग, हे लग्न कसं झालं आणि काय झालं? त्यानंतर मलिकेकडे अंशुमनला विचारते की तुझ्याकडे पैसे कुठून आले होते? तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ, जेव्हा मी दादाची चेन चोरली होती तेव्हा तिथून काही कॅश सुद्धा चोरली होती, आणि कॅश घेऊन डायरेक्ट अंगठी घेतली, आणि ती महागातली अंगठी मी तिच्या घेऊन समोर गेलो, आणि ती अंगठी बघून मात्र तिचे डोळेच फिरले. ती तर डायरेक्ट माझ्या प्रेमात पडली, आणि अंगठी तिच्या बोटात तर ती माझ्या मुठीत. आणि त्यानंतर मात्र इकडे आता मंदा सुद्धा हे सगळं काही सांगायला सुरुवात करते की सुष्मिता कायम फोनवर असायची, हसायची, खिदळायची. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आले, आणि त्यानंतर मी तिला विचारलं की तू कुणाशी बोलते, आणि तेव्हा तिने मला मैत्रिणीशी बोलते असं सांगितलं. आणि तेव्हा मला खटकलं, तेव्हा तिला परत विचारलं, तेव्हा तिने मला अंशुमला असं नाव सांगितलं, आणि तेव्हा मी दुर्लक्ष केलं होतं. आणि त्यानंतर एकदा ती नटून तटून बाहेर निघाली, आणि तेव्हा मी तिला विचारलं की कुठे चालली, तेव्हा ती मला ऑडिशनला जाते असं म्हणाली. आणि जेव्हा परत आली तेव्हा मी बघितलं, तेव्हा तिच्या हातामध्ये खूप मोठी अंगठी होती, ती चांगली महागातील दिसत होती. सोनंदी म्हणते की ओके मग पुढे काय? तेव्हा मी तिला विचारलं की ही अंगठी कुठून आणलीस, आणि ही अंगठी कुणाची आहे मी तिला विचारलं. जाताना मात्र ती अंगठी तुझ्या बोटात नव्हती, मग इतकी महागडी अंगठी तुझ्याकडे कुठून आली असं मी तिला विचारलं. तेव्हा सुष्मिता खोटं बोलते, अगं ऑडिशनला गेले होते तेव्हा ते मी वापरली होती, आणि नंतर मी माझ्या बोटातच ठेवली. मंदा तिला विचारतेस तेव्हा आता सुष्मिता म्हणते की माझ्या फ्रेंडची आहे. तेव्हा तरी सुद्धा ती खोटं बोलते की मला ही अंगठी अंशुमालाने दिली. मंदा आता तिला चांगली चपकावते आणि म्हणते की खोटं बोलू नकोस, कोणी दिलेली आहे ते सांग. जेव्हा मी तिला म्हटलं की तुझ्या एक थोबाडी ठेवून देईन कानाखाली, तेव्हा सुष्मिताने खरं सांगितलं, ती अंशुमनने अंगठी दिली असं बोलून जाते. आणि कोण अंशुमन? तर राजवाडे अंशुमन का असं विचारते. तर सुष्मिता म्हणते की हो. तेव्हा आता मंदा सुष्मिताला खूपच ओरडते, तुला माहिती असेल तो मुलगा किती वाईट आहे आणि तरी सुद्धा तू त्याच्याकडून अंगठी का घेतलीस? तेव्हा सुष्मिता म्हणलेली असते की नाही ते खूप चांगले आहेत, परंतु सोनंदीने त्यांची खूप वाईट इमेज करून ठेवलेली आहे, आणि ते जर चांगले नसते तर त्यांनी मला ही रिंग, डायमंड रिंग म्हणजे गिफ्ट केली नसती. आणि घाईने मंदा ती अंगठी तिच्याकडून काढून घेते, आणि जेव्हा ती अंगठी काढून घेते आणि ही सुष्मिताला म्हणते त्याच्यासारखा माणूस मात्र तुला कधीही खरी रिंग नाही देऊ शकत. तेव्हा सुष्मिता म्हणते की मम्मा ती अंगठी खरी आहे, आणि ही अंगठी खात्री केल्याशिवाय मात्र मला पटणार नाही की सोन्याची आहे म्हणून. आता ती सुष्मिताला तिथेच थांबायला सांगते आणि ती सोनाराकडे जाते, ती अंगठी सोन्याची आहे की नाही बघण्यासाठी. हा सर्व काही घडलेला प्रकार ती सोनंदीला सांगत असते. तर मित्रांनो आता हे ऐकून सोनंदीला धक्का बसतो. तर पुढे काय होणार आहे हा भाग येथे संपतो. बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.